हाय हॅलो नमस्कार। आज मी इथे मसाला भात किंवा मसाला राईस असं म्हणू शकतो। गावाकडे किंवा आमच्या इथे खानदेशात ना नेहमी पंक्तीला असतो असा हा भात, फक्त तो पातेल्यात बनवला जातो। मी इथे कुकरमध्ये बनवणार आहे, झटपट होईल म्हणून। त्यासाठी मी भाजी वगैरे सगळं कापून घेतलं होतं, कांदा टोमॅटो, आणि फोडणी द्यायला सुरुवात करते। तेल घेतलंय 2 पळ्या मोठं, जिरं मोहरीची फोडणी घातली, कढीपत्ता घातला आणि उभा असा लांबट कांदा कापलेला होता तो मी त्यात ॲड केला आहे फोडणीमध्ये। आणि फुल फ्लेमवर मी हे करते, एकदम तडतड उडले पाहिजे। त्यानंतर शेंगदाणे पण मी त्यात ॲड करून घेतले, छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं। आणि मग मी माझ्याकडे फ्रोझन वाटाणे होते, मी स्वच्छ धुवून फ्रोझन करून ठेवलेत, ते मी ते ॲड केले मुठभर। टोमॅटो होता एक छोटावाला कापून घेतलेला, मी कमी क्वांटिटीत बनवते म्हणून मी साहित्यही कमी वापरलं आहे। तुम्ही आपल्या जेवढं बनवायचं तसं घेऊ शकता। फ्लावर थोडीशी ॲड केली, स्वच्छ धुतलेली। सगळ्या भाज्या आपल्याला छान परतवून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर मी थोडंसं खोबरं किसून घेतलं होतं, साधं आपलं जे नेहमी वापरतो आपण, ते ओलं खोबरं टाकलं तरी छान लागतं। त्यानंतर याच्यातच आपल्याला फोडणीमध्ये कोथिंबीर घालायची। कापून कोथिंबीर अशी घातली ना मग ती काळपट होत नाही, छान दिसते आणि कलरही जात नाही तिचा। आणि इथे मी मसाले जे होते सगळे ॲड करून घेतले। एका वाटीत मी धने पूड, लाल तिखट, गरम मसाला आमच्याकडे जो येतो खानदेशात दीपकवाला, तो गरम मसाला ॲड केला आहे। हळद आपल्याला इथे, मसालेही आपल्याला इथे परतवून घ्यायचे। मीठ घातलं आहे फोडणीमध्ये चवीपुरता, आणि थोडंसं पाणी टाकून मी हे मिक्स करून घेणार आहे। ते थोडंसं परतवत राहणार आहे। आणि इथे मी साधे आपल्याकडे बासमती राईस असतील चालतील, ते पण मी स्वच्छ धुवून, भिजवायची गरज नाही आहे, डायरेक्ट आपल्याला धुवून यात ॲड करायचं आहे। मी गरम पाणी केलेलं होतं साईडला, म्हणून मी डायरेक्ट करून घेतलं इथे। तुम्ही गरम पाणी केलं नसेल तर इथे आधी पाणी उकळून घ्यायचं आहे, मग आपल्याला तांदूळ त्यात टाकायचे। माझं पाणी गरम आहे म्हणून मग मी सरळ तांदूळ घातले फोडणीमध्ये, आणि मग वरतून पाणी टाकणार आहे। पाणी आपल्याला कमीच करायचं आहे, जास्त गचगच होईल असं करायचं नाही आहे। मसाले भात नेहमी मोकळा असतो, पण छान शिजलेला असतो तो। वरतून मी थोडंसं तूप घातलं आहे, तूप घातल्याने छान सुगंधही येतो आणि मोकळा असा मसाले भात होतो। उकळलं आहे मी छान, त्यांना आता मिक्स करून घेणार आहे आणि 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। 2 शिट्ट्यामध्ये अगदी बरोबर होतो। तांदूळ जर वेगळा असला तर थोडा वेळ एक्स्ट्रा लागू शकतो, आपल्या तांदूळानुसार आपण वेळ देऊन बघायचं किती वेळ लागतो असं म्हणून। आणि इथे मी सर्व करून घेते, याच्यासोबत दुसरी कसलीही गरज नसते, पण आपल्याकडे साईड म्हणून आमच्याकडे कांदे, टोमॅटो आणि लिंबू, पापड, लोणचं असं दिलं जातं। आणि वरतून मी थोडंसं खोबऱ्याचा कीस जो बनवला होता ना तो अजून वरतून टाकणार आहे। मस्त कोथिंबीर घालायची वरतून, आणि आपला मसाले भात किंवा लग्नाच्या पंक्तीत भेटतो तसा भात तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर प्लीज डू लाईक, सबस्क्राईब। थँक यू फॉर वॉचिंग।